मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे मानिनी काकू हॉलमध्ये विचार करत बसलेले असतात आणि तिथे विक्रम काका त्यांची पर्स घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात, चल ना मानिनी, आपण आज किट्टी पार्टीला जाऊयात. मी सांगते बघ, आज नक्की तुझीच बिशी निघेल. त्यावर काकू म्हणतात, तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला हे शोभतं का? त्यावर काका म्हणतात, मग काय करू तूच सांग. तुझा एवढा मूड का ऑफ आहे? एरवी माझ्या फालतू जोकवर हसणारी तू आज एकदम अशी सिरियस का बसली आहेस? त्यावर काकू म्हणतात, अहो मला राहून राहून तेच विचार येत आहेत त्या मुलांच्या डिवोर्सचे. त्यावर काका म्हणतात, अगं ती झाली गोष्ट, आता किती विचार करशील त्यावर काकू म्हणतात, अहो आपली मुलं नाही ना घेणार डिवोर्स. त्यावर काका म्हणतात, तू काय असले विचार करत बसलेली आहेस? त्यावर त्या म्हणतात, अहो त्यांचं वागणं बघा ना, त्या दिवशी पार्थ अचानक पूजेमधनं उठला. त्यावर काका म्हणतात, तो त्या दिवशीचा दिवस होता आणि आजचा दिवस बघ तू. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते, काय चालू आहे? त्यावर काका म्हणतात, काही नाही अगं, तुझ्या सासूला जरा डिनर डेटला घेऊन जावं म्हणत होतो, तर तुझी सासू येत नाही आहे. त्यावर ती म्हणते, आई तुम्ही जा बिंदास्त, घरची काळजी करू नका, मी घरी आहे, मी सर्व मॅनेज करेन. त्यावर काकू म्हणतात, मी पिठलं भाकरी करून ठेवली आहे, तू करशील ना नक्की मॅनेज? त्यावर ती म्हणते, हो काकू, तुम्ही काळजी करू नका. आणि इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेली असतात. त्यावर काव्या पार्थला म्हणते, पार्थ चला ना, जेवणाची वेळ झाली आहे, आपण जेवण करून येऊयात. त्यावर तो म्हणतो, मला भूक नाही आहे, चल तू तुझं जाऊन ये. त्यावर ती म्हणते, तुम्हाला काय नेहमी मी जे म्हणेल त्याच्या अपोजिटच करायचं असतं का हो? कधीतरी आपण सोबत जेवूयात. म्हणजे माझे बाबा असं म्हणतात, सोबत जेवल्याने 4 घास जास्त पोटात जातात, त्यामुळे मी म्हणत आहे. त्यावर पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुमचे बाबा तर बरोबरच म्हणत आहेत, पण सध्या मला भूक नाही आहे. त्यावर ती म्हणते, भूक नाही आहे म्हणजे काय? तुम्ही मुद्दामच माझ्यासोबत जेवायचं म्हणल्याचं तसं करतात. त्यावर पार्थ म्हणतो, आता माझे पोट आहे, माझ्या पोटाला भूक नाही आहे, तर मी कसं जेवणार? त्यावर त्यांचे छोटे मोठे भांडण होतात आणि इकडे काव्य हॉलमध्ये येते. तर तिथे नंदिनी डायनिंग टेबलजवळ सर्वांचं ताटच करत असते. त्यावर ती नंदिनीला पाहून स्वतःच्या मनात असं म्हणते, खरंच मी हे डिवोर्सबद्दल आणखी ताईलाही सांगितलेलं नाही आहे, ती कसं रिॲक्ट करेन, ती मला ओरडेन का तिला हे कळल्यास? पण आज मी ताईला सांगणार. त्यानंतर ती असं म्हणून नंदिनीच्या जवळ जाते, तिला सांगत असते. तर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि मग ती नंदिनी म्हणते, तुम्ही आलात का पार्थ? मी आत्ता काव्याला तुम्हाला जेवणासाठी बोलवायला पाठवणारच होते. त्यावर तो म्हणतो, काही गरज नाही आहे तिला पाठवण्याची, तिने तर मला बोलूच नये. त्यावर तिथे जीवा येतो आणि म्हणतो, आज जेवायला काय मेनू आहे दादा? त्यावर नंदिनी म्हणते, गॅसवर कढई आहे, आपापलं बघून घ्यावं. त्यावर काव्या म्हणते, ताई आज काय छान पिठलं भाकरी झाली आहे ना? त्यावर ते दोघे म्हणतात, काय आज जेवणामध्ये पिठलं भाकरी आहे का? आम्ही नाही खाणार, हे काय जेवण आहे का? त्यावर जीवा म्हणतो, मला तर आज प्रोटीन हवा आहे. त्यावर तो म्हणतो, प्रोटीन वगैरे आम्ही काही बनवणार नाही आहेत, असं काव्या त्या दोघांना सांगते. काय तर म्हणे ह्यांना पिठलं भाकरी खाण्यात इंटरेस्ट नाही आहे, एवढंच आहे तर बनवा मग स्वतःचं स्वतः. ह्या घरातले बोके आहेत ना ताई, अगदी मनाने खाण्याने चटावलेले आहेत, त्यांना अगदी चमचमीत दररोजच खायला हवं असतं. एवढंच जर आहे तर स्वतःचं स्वतः बनवून खा. त्यावर मग त्या दोघी किचनमध्ये पिठलं आणि भाकरी स्वतःसाठी आणायला जातात आणि इकडे ते दोघे जण असं ठरवतात की आपण ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करूयात. पण ऑनलाईन ऑर्डर यायला 50 मिनिटे लागणारी असतात, कारण वीकेंड असतो, त्यामुळे ती ऑर्डर यायला लेट होणार असतो. आणि इकडे त्यानंतर त्या दोघी येतात आणि म्हणतात, ह्यांची ऑर्डर कॅन्सल झाली आहे बहुतेक ताई, ह्यांच्या तोंडावरनं तसं दिसत आहे. त्यावर ते दोघे म्हणतात, ऑर्डर कॅन्सल झाली आहे तर मग काय झालं, आम्ही आत्ता स्वतःचं स्वतः बनवू काहीतरी छान. त्यानंतर ते दोघे किचनमध्ये जातात आणि विचार करतात काय बनवायचं. त्यावर जीवा असं सुचवतो की आपण काहीतरी चिकन वगैरे बनवूयात. त्यावर पार्थ म्हणतो, ते बनवायला फारच अर्धा दिवस जाईल, आत्ता पटकन काय होईल ते तू सांग. त्यावर तो म्हणतो, आपण छान ब्रेडचं कटलेट बनवूयात. त्यावर ती जातात आणि मग
तिथे सामान सगळं कट करतात आणि फ्रीजला बघायला जातात तर त्यांना ब्रेडच सापडत नाही. त्यावर नंदिनी किचनमध्ये येते आणि त्या दोघांना सांगते ब्रेड पकोडे कधीच काकांनी बनवून खाल्लेले आहेत, आय लाईक इट असं म्हणून ती निघून जाते. त्यानंतर तो म्हणतात बट आय डिडंट लाईक इट आणि त्यानंतर ते तिथे अंडी ठेवलेले असतात. त्यावर जीवा म्हणतो दादा टेन्शन घेऊ नकोस, इथे अंडी आहेत, आपण एकदम फर्स्ट क्लास अंडी बनवून खाऊयात. त्यानंतर ते अंडी बॉईल करायला ठेवतात आणि इकडे पार्थ सर्व व्हेजिटेबल्स ज्या त्यांनी कट केलेले असतात त्या इकडे डायनिंग टेबलवर घेऊन येतो. त्यानंतर तो म्हणतो आता मी हे घेऊन जात आहे जीवा, तू मस्त अंडी छान कट करून डायनिंग टेबलवरच घेऊन ये. त्यानंतर तो त्या दोघींना सांगत असतो आम्ही मस्त हेल्दी आणि प्रोटीनवालंच खाणं खाणार आहोत. आत्ता आम्ही अंडी छान बॉईल केले आहेत आणि त्याच्यावर असं मस्त मीठ मिरची मसाला टाकून आम्ही खाणार आहोत. त्यानंतर त्या दोघी म्हणतात तुम्ही काहीही खा पण आमचं पिठलं काय भारी झालं आहे. त्यानंतर मग तिथे जीवा येतो आणि हळूच पार्थच्या कानात सांगतो ती सर्व अंडी खराब झाली आहेत दादा. त्यानंतर त्या दोघी जोरजोरात हसायला लागतात आणि त्यांची मजा घेतात. त्यानंतर ते म्हणतात खरं तर मला पिठलंच खायची इच्छा होती. त्यानंतर जीवाही तसंच म्हणतो आणि ते दोघे पिठलं भाकरी खातात. त्यानंतर इकडे जेवणं आपापली झाल्यानंतर नंदिनी तिच्या रूममध्ये येते आणि त्यानंतर तिथेच तिला मानिनी काकूंचा फोन येतो. त्यावर ती सांगते काकू तुम्ही काही काळजी करू नकात, तुमची पोरं व्यवस्थित जेवलेली आहेत, त्यांनी अगदी पिठलं बोट चाटून चाटून खाल्लं आहे आणि जीवाने तर एवढं जेवण केलं की त्याला तर फार कसतरी पोटात दुखेपर्यंत त्यानं जेवण केलं आहे, तुम्ही बिलकुलही पोरांची काळजी करू नकात. त्यावर तिथे जीवा येतो आणि तिचं सर्व बोलणं ऐकतो. जीवा नंदिनीला म्हणतो काय ग तू हसतेस का. त्यावर ती म्हणते माझे दात, माझं हसू, माझं तोंड, तुम्हाला काय त्रास होतोय. त्यावर तो म्हणतो मला चांगलंच माहीत आहे तू माझ्यावर हसत आहेस. त्यावर तो म्हणतो हसून घे, तुझ्यावरही अशी वेळ नक्कीच येईल. ती म्हणते माझ्या अशी वेळ येण्यासाठी मी काय जन्मेजय देशमुख आहे का. त्यावर तो म्हणतो काय तू काय म्हणालीस आत्ता. त्यावर नंदिनी म्हणते सर्व ऐकून येत असताना देखील काय काय म्हणून डबल तेच विचारायचं असतं. त्यावर तो म्हणतो खरं तर आता मला काहीच बोलायचं नाही. त्यावर ती म्हणते आता जर तुमचा प्रश्न उत्तराचा तास संपला असेल तर तुम्ही झोपा, कारण मला फार झोप येत आहे, ते पिठलं अगदी माझ्या अंगावर आलं आहे, गुड नाईट म्हणून ती झोपते. त्यावर जीवा म्हणतो गुड कसली बॅड नाईट झाली आहे माझी. आणि इकडे ती काव्या आणि पार्थचंही तेच चालू असतं. ती काव्या पार्थला म्हणते तुम्ही आता खाली झोपा, मी खाली झोपणार नाही, कारण बऱ्याच दिवसांपासून मी एकटीच खाली झोपत आहे, पावसाळ्याचे दिवसही आहेत आणि माझी पाठ दुखते, माझ्या पाठीमध्ये उसळ भरते. त्यावर तो म्हणतो मी खाली झोपणार नाही, कारण मग माझ्याही पाठीमध्ये उसळ भरण ना. त्यावर ती म्हणते भरू देत पण मी काही खाली झोपणार नाही. त्यावर तो म्हणतो मीही खाली झोपू शकत नाही, कारण मला झोप येत नाही, काय ते तुम्ही बघा. त्यावर ती म्हणते असं कसं बघा, तुम्हाला तर खाली आता झोपावंच लागेल. आणि इकडे तो जीवा नंदिनीला म्हणत असतो तू खरंच काय आयुष्य आहे ना, पिठलं भाकरी ही मीच खातोय आणि खालीही मीच झोपत आहे. त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही काय म्हणालात, काय काय. त्यावर तो म्हणतो सतत मलाच काय ग कॉपी करत असतेस, सर्व ऐकून आल्यानंतरही काय काय म्हणत असतेस. त्यावर ती म्हणते मुळात मी तुम्हाला कॉपी करू आणि तुम्ही कोण आहेत तुम्हाला कॉपी करायला. त्यानंतर इकडे ती काव्या पार्थला सांगत असते तुम्ही प्लीज खाली झोपा, कारण जर आता तुम्ही खाली झोपला नाहीत तर मी माझं बेडवर येऊन झोपणार आहे. त्यावर तो म्हणतो मुळात तुम्ही इथे बेडवर येऊन झोपायला, आपण दोघं कोण आहोत एकत्र इकडे झोपायला. त्यावर ती म्हणते मला मान्य आहे आपण कोणी नाही आहेत, पण आपण रूममेट आहोत आणि रूममेट एक बेड शेअर करू शकतात, तसं तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही इकडे तोंड करून झोपा, मी तुमच्या अपोजिट साईडला तोंड करून झोपेन, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि एक मध्ये आपण पिलोची लाईनही बनवूयात. त्यानंतर इकडे नंदिनी आणि जीवाचंही तेच ठरलेलं असतं. त्यावर ते दोघे असं ठरवतात की आपण आता दोघेही कोणीच माघार घेत नाही, त्यामुळे ते दोघेही सेम बेडवर झोपतात, एकमेकांचा बेड शेअर करतात. आणि जीवा तिला आधीच सांगतो नंदिनी मी तुला पहिले सांगून ठेवत आहे, मला झोपेमध्ये हात पाय माझे लागतील तुला, त्यामुळे मी तुला पहिले सांगत आहे तू तुझं खाली झोप. त्यावरती म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर मग ते दोघे एक लाईन क्रिएट करतात पिलोची आणि त्यानंतर दोघेही सेम बेडवर झोपतात. आणि इकडे तो जीवा आणि पार्थ त्यांचं सेमच झालेलं असतं. आणि इकडे ती काव्याही
त्याला सांगून ठेवते, बघा मी तुम्हाला देशमुख पहिले सांगून ठेवते, मला झोपेमध्ये माझे पायही हात तुम्हाला लागू शकतात, नंतर म्हणू नका काकूंना जाऊन कंप्लेन करू नका की ही मला हात पाय मारत होती, असं काही सांगू नका. त्यावर तो म्हणतो बघूयातच आता आपण. त्यानंतर तो एक अशी मोठी लाईन पिलोनी क्रिएट करतो. त्यानंतर ते दोघेच तिथे झोपतात आणि अशा प्रकारे ते बेड शेअर करतात आणि नकळत एकमेकांच्या जवळ यायला लागतात. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.